नमस्कार मित्रांनो, मी गेलो होतो पावना लेक कॅम्पिंगला आणि तिकडे मी राहिलो होतो लेकच्या काठावर, एकदम काठावर, आणि ते म्हणजे टेंट मध्ये। नमस्कार मित्रांनो, मी पुण्याला आलो होतो माझ्या मित्रांकडे। पुण्याला आलो होतो आणि आता सध्या ख्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहे, तर आदित्य भाऊकडे आलो तुम्ही। तर आमचं असं ठरलं की कुठेतरी फिरायला जायचं। मग जायचं कुठे, कारण पुणे तर खूप मोठं आहे। मग आदित्य म्हटलं की आपण पावना लेकला जायचं। पावना लेकला जायचं म्हणून मी ऋषाला पण बोलून घेतलं आणि आमचा कॅमेरामॅन आहे मनीष, त्याला पण बोलून घेतलं आणि आता आमचं पावनाला जायचं प्लॅनिंग चालू आहे। लोकेशन वगैरे सर्च केलं, बुकिंग केली काय? हा बर बर बर। तर ज्यांनी कोणी पावना बघितला नाही, कारण मी पण बघितला नाही तो पावना लेक, तिथे काहीतरी लेक आहे आणि टेंट वगैरे असतात असं म्हणतात भाऊ। तर आता मी चाललो आणि तुम्हाला बघायचं असेल तर माझ्यासोबत व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा। तर चला लेट्स गो। तर मित्रांनो, हे आपला मनीष कुंभार। आवडले काय मनीष? आवडले। त्याचा गेटअप पाहून असं वाटत असेल तुम्हाला तो गाईड आहे, पण मुळात खरंच तो गाईड आहे आमचा। तर चला सर, चला। पावना लेकला जाण्यासाठी आम्ही इथून बाहेर पडलो। इकडे पुण्यातील लोकांचा किलबिलाट आणि ह्या गर्दीतून बाहेर पडत ह्या उंचच्या उंच इमारती पाहत पाहत इकडे गणपती बाप्पाचं दर्शन देखील आम्ही घेतलं आणि अशा सुंदर या वातावरणात इकडे पोहोचलो। काय सुंदर वातावरण होतं खरंच इकडे। मला बाईकवर फिरायला खूप जास्त आवडतं, म्हणून आम्ही बाईकवरच गेलो होतो। आमच्या ऋषी भाऊची स्प्लेंडर, वाव, खतरनाक एकदम। मी आणि ऋषा खूप दिवसानंतर भेटलो होतो, त्यामुळे आमच्यामध्ये खूप जास्त गप्पा रंगल्या होत्या आणि या गप्पा करत करत कधी आमचा वेळ निघून चालला होता ते कळालंच नाही। आमच्या कार्यकर्त्यांना खूप जास्त भूक लागली होती मध्येच, म्हणून पावना लेकच्या थोडंसं अलीकडेच जोगेश्वरी भेळ आहे, इकडे आम्ही भेळ आणि म्हणजे नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो। तर आमचे कार्यकर्ते भेळ आणि काय ते मिसळवर काय तुटून पडले होते, खतरनाक। मी इकडे माझ्या शरीरसृष्टीच्या नियोजनावर लक्ष केंद्रित करून सोलकढी पिऊनच माझ्या मनाला तृप्त केलं। तुम्ही तिकडे जाऊन भेळ खाल्ली, मिसळ खाल्ली आणि मला घेऊन गेलेच नाही, वा बेटे, असं म्हणून गाडी आमच्यावर रुसली होती। मग तिला मनवण्यात कधी अर्धा ते 1 तास निघून गेला, आई शपथ कळालंच नाही। पण फायनली सुरू झाली ती। मग काय, समोर इकडे ह्या डोंगरामधून वळण वाकडा रस्ता आणि ह्या रस्त्यावर आमची स्प्लेंडर वरनं राईड, आई शपथ लय मजा वाटत होती आम्हाला तर। आणि हा व्हिडिओ फास्ट केलाय बरं का, याचा अर्थ असा नाही की आमची गाडी फास्ट होती। फायनली आम्ही इकडे पावना लेकच्या एरियामध्ये पोहोचलो आणि इकडे पोहोचताच भाऊ आम्हाला ह्या लेकचं दर्शन मिळालं। अप्रतिम व्ह्यू होता हा। आणि आम्ही इकडे आलो जिथे आम्ही टेंट आमचे बुक केले होते आणि इथे आल्या मनाला भयानक असा आनंद झाला भाऊ माझ्या। आणि इकडे येऊन पाहत होते काय आमचे कार्यकर्ते म्हणजेच आमचे मनीषराव आणि आदित्य भाऊ हे यांचा फोटोशूट करत होते आणि करणारच ना ते। यार व्ह्यू किती भारी आहे हा, खतरनाक। म्हटलं गाईज तुम्ही कंटिन्यू करा तुमचा फोटोशूट, मी पण जरासा फटका मारून येतो इकडं। आणि इकडे बघतो काय सर्वजण मस्त त्यांच्या टेंटमध्ये जाऊन आवरत होते, वा मस्त। मी इकडे समोर आलो आणि पाहत होतं काय हा लेक आणि ह्या काठ्यावर काय तो पाण्याचा खळखळाट आवाज येत होता आणि मनाला एकदम शांतता मिळाली भाऊ। म्हटलं वा, अप्रतिम इथला हा दृश्य, हे नजारा शब्दात नाही सांगू शकत मी। काय इथे गेल्यानंतर मला फील झालं ते तुम्हाला इथे येऊनच हे सगळं फील करावं लागेल बरं काय। तर फायनली मित्रांनो, आपण पावना लेकला पोहोचलो आहे आणि आता इथे पावना लेकला सनसेटचा एकदम खास व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो। तर लेट्स आय विल शो यू द व्ह्यू ऑफ पावना लेक। इकडे या तलावाच्या काठावर मावळता सूर्य डोंगराच्या आड पाहत पाहत आणि हा पाण्याचा खळखळाट आवाज, आई शपथ एवढं काय माझं मन इथे दंगून गेलं होतं ना, मला इथून दुसरीकडे जावंच वाटत नव्हतं। त्यानंतर मी दगडावर बसलो, पाण्यामध्ये दगड मारले, मनाला एकदम अद्भुत शांतता मिळत होती माझ्या। पण नंतर स्नॅकचा टाइम झाला भाऊ आणि स्नॅकमध्ये होते भजी आणि चहा। मग आम्ही इकडे येऊन त्याचा सुद्धा आनंद घेतला। त्यानंतर थोडासा अंधार झाला आणि इकडे टेंट जवळ सगळेजण जमा झाले, थोडं आवरत होते, चेंज करत होते। तर मित्रांनो, इकडे आहेत आता हे सगळे टेंट आणि मी माझा टेंट तुम्हाला दाखवतो की मी आज कुठे थांबणार आहे, कुठे आहे आज रात्रीचा माझा मुक्काम। तर हा आहे माझा टेंट आणि आज रात्री मी थांबणार आहे इथे। तर या टेंटच्या मागे पूर्णपैकी लेकचा व्ह्यू आहे हा। वाव, किती सुंदर आहे भाऊ हा लेक। सगळेजण एकदम मस्त पाण्याच्या तिथे काठावर बसून पाण्यात पाय बी ठेवून तो फील घेत आहेत। तर आणि बाकीचे काही लोक तिकडे म्युझिक पण चालू आहे आणि म्युझिकचा देखील एकदम भारी तिकडे आनंद लुटतात सगळेजण। मी देखील जाणार आहे म्युझिककडे। तर
हा आहे इकडे लेक आणि लेकच्या काठावर म्हणजेच त्या पाण्याच्या किनाऱ्यावर सगळेजण बसले मस्त छानपैकी आणि पाण्यात पाय बी ठेवून त्या पाण्याचा आनंद घेत आहेत सगळेजण. वाव किती सुंदर. तसं तर तुम्हाला अंधारात फार चांगलं दिसेल असं वाटत नाही मला, पण जो काय इथला अनुभव आहे तो इथे येऊनच घेता येईल. तर बघा कधी मिळालाच वेळ लाईफमध्ये तर नक्की या. आता रात्रीचे 8 वाजले होते आणि सर्वजण इकडे बाहेर येऊन मस्त तलावाच्या काठावर उभं राहून आनंद घेत होते. काही जण इकडे खेळत सुद्धा होते आपल्या फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत. आणि इकडे येण्यामागचं कारणच हे असतं मित्रांनो, सगळेजण आठवडाभर काम करून थकतात आणि नंतर रिलॅक्स होण्यासाठी, मनाला शांतता मिळण्यासाठी इकडे येत असतात आणि इथे येऊन हा एन्जॉय करत असतात. जेवायच्या आधी हे बार्बेक्यू दिलेत आम्हाला. आमच्यासाठी व्हेज आहे, मी व्हेज असल्यामुळे मला पनीर बार्बेक्यू आहे आणि यांच्यासाठी काय रे चिकन बार्बेक्यू आहे. मग मनीष कसा आहे भावा? तुमचं कसं आहे भावा? हे भारी राव, ट्राय करून बघ ना. काय खातो ते पनीर, चिकनची मजाच अलग आहे. काय त्या पनीर मध्ये पडलेलं आहे तेवढं. हे मनीष हे बघ रात्री इकडे जेवणाआधी म्युझिकचा प्रोग्राम होता भाऊ आणि म्युझिक म्हटल्यावर सर्वजण इथे येऊन मस्तपैकी डान्स करण्यात दंगून गेले होते आणि आम्ही देखील इकडे आलो आणि डान्स करण्याचा मन भरून आनंद लुटला. मी म्युझिक म्यूट केलं याच्यावरचं ते सॉन्ग असतं ते, कारण की युट्यूबवर कॉपीराईट स्ट्राईक बसते सॉन्गची. इकडे डान्स करून झाल्यानंतर होता जेवणाचा प्रोग्राम आणि जेवणामध्ये चिकन आणि पनीर अनलिमिटेड होतं, त्यामुळे मी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी अजिबात सुट्टी दिली नाही. त्यानंतर भाऊ इकडे सर्वजण आपल्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत ग्रुप करून बॉन्ड फायर करत बसले होते. आता हे बॉन्ड फायर आपल्या इकडे दररोज असतं, कारण की आपल्या इकडे याला शेकोटी म्हणतात. पण यांच्यासाठी हे काही नवीनच होतं, त्यामुळे ठीक आहे. आणि इकडे आमचा ग्रुप खाली तलावाच्या काठावर बसून मस्त बॉन्ड फायर करत करत गाण्याच्या भेंड्या खेळत होते आणि ह्या गाण्याच्या भेंड्या खेळताना काय मज्जा आली ना ते आता तुम्ही पाहाच. सैया भैया बोल चिकलिया तोड़ना मेरी दिलरुबा क्या लगती है पारवा दिल से दिल मिल गया. मेरे दिल का ले गए चैन मेरे मस्त मस्त दोने मेरे दिल का ले गए चैन. सजना पे दिल आ गया ओ सजना पे दिल आ गया. तातैया तातैया दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी या टेंट मधून उठण्याची मज्जाच वेगळी होती, कारण की इकडे लेकच्या बाजूला थोडीशी थंडी पडली होती आणि ती अलगद थंडी अंगाला जाणवत होती. आणि वाव ह्यो सकाळचा व्ह्यू इथे उठून पाहायचा होता. मग काय मी टेंट मधून उठलो, थोडं आवरलं आणि आमचा टेंट एकदम लेकच्या बाजूलाच होता. तर फार सुंदर नजारा इथे पाहायला मिळाला. मन एकदम प्रसन्न झालं, आनंद झाला आणि काय ती शांतता मिळाली. आई शपथ नाही सांगू शकत मी, तुम्हीच या इकडे. शुभ सकाळ मित्रांनो. आता सकाळीच टेंटच्या बाहेर आल्यानंतर हा सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो एकदम लेकच्या काठावर. वाव, अजून सूर्य यायचा आहे म्हणजे तो सनराईज बघायला थांबले सगळेजण आणि थंडी वाजते थोडी सकाळ सकाळी, परंतु वातावरण आणि इथला व्ह्यू एवढा सुंदर आहे थंडी पळूनच जाते. तर ही सनराईज होत असतानाची मुवमेंट आहे. वाव, हळूहळू सूर्य बाहेर येतोय. ग्रेट. वाव, सगळेजण एकदम टक्क नजर लावून तिकडे बघतायत. जसं काय कधी सूर्य पाहिला नाही. परंतु खोटं नाही सांगत मित्रांनो, ह्या अशा जागेवर आणि ही मुवमेंट पाहायला काही वेगळीच मज्जा असते. गुड मॉर्निंग आदित्य, कुठे चाललायस? फ्रेश व्हायला चाललाय.
काय बोललास? सेकंड. तर तसं तुम्ही जर म्हणसाल की इथे येऊन तुम्ही सूर्यच पाहता उगवता, तर असं नाही मित्रांनो. मान्य आहे की सूर्य आपल्या गावात पण निघतो सकाळी, परंतु इथे ह्या लेकच्या किनाऱ्यावर आणि ह्या वातावरणात ही जी मुवमेंट आहे हे पाहण्यात वेगळाच आनंद आणि सुख आहे. आदित्य ब्रश करतोय ते पण व्ह्यू पाहत पाहत. खरं सुख तुम्ही घेताय बरं काय याचा. लोक फोटो काढते तिकडे, पण तुम्ही भावांनो ब्रश करता करता पण व्ह्यूचा आनंद. मनीष काय बोलणार काय? मनीष आला सांगलीवरून, थंडीनं पार गारटून गेलाय. आपण अशा कुठे नैसर्गिक ठिकाणी किंवा ऐतिहासिक स्थळावर जात असेल मित्रांनो, तर प्लीज कोणी कचरा करत जाऊ नका. हे आपलं निसर्ग आहे आणि हे सौंदर्य जपायची आपली जबाबदारी आहे. सकाळचं ते सुंदर असं दृश्य आणि उगवता सूर्याचा तो नजारा, ज्याला तुम्ही सनराईज म्हणता, ते पाहून झाल्यानंतर इकडे नाश्त्यासाठी नियोजन होतं. नाश्त्यामध्ये होते पोहे आणि चहा. हे खात खात थोडं आम्ही डिस्कशन केलं आता वापस जायचं आहे त्याबद्दल. तर मित्रांनो आता घरी जायची वेळ झाली आहे, कारण की टेंट काढायला सुरुवात झाली आहे. तर अशा प्रकारे आमचं पावनाले कॅम्पिंग संपलं आहे मित्रांनो, जे की तुम्ही पाहिलंच आहे. तर मी असंच अजून बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करणार आहे. तर माझे व्हिडिओ नक्की बघा. मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.